ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। 10-12 वर्षापासून पक्षाचं काम करतोय। पक्षाची ती जबाबदारी आपण पार पाडलेली। सरचिटणीस होतो, पश्चिम हवेली असेल, मंडल अध्यक्ष असेल, खडकवासला मतदारसंघाचा असेल। आज मी इथं आमच्या गावात राष्ट्रवादीचं जास्त येत होता, पण त्याच्यातूनही आम्ही सगळं हे करून रात्रंदिवस सर्व कार्यकर्ते मित्रमंडळी पाठीमागे राहिली। त्यावेळेस आज या नांदेडमुळं जिल्हा परिषद पंचायत समिती लागली, नाही तर इथं राष्ट्रवादीचं वर्चस्व कायम असायचं। पण त्या ह्याच्यातून हे करून आज इतकं काम करून आपण आजपर्यंत हा पक्ष या लेवलला आणून ठेवला की बाकीच्यांपेक्षा काही का होईना पुढे आज। आणि लोकांची भावना आहे की बाबा आपण काम चांगल्या पद्धतीत करतो। त्यांचं कधी किती वाजता फोन आला तरी असं बघत नाही की आपण बाबा काय, कारण आपण त्यातून गेलेलो आहे, गरज काय असते ते बघण्याची, त्याच्यातून त्या पद्धतीत आपण काम केलेलं आहे। म्हणजे आज ह्याच्यात पडलो, म्हणजे मी जे आतापर्यंत काम केलं ह्याच्यात मी चुकलोय असं सिद्ध झालंय। त्यामुळे आज मला डावललं असं मला वाटतंय। आणि हे असं असेल तर मग त्या विषयावरती ग्रामस्थ माझे जे निर्णय घेतील मी त्या निर्णयाला हे राहणार आहे। आणि ही जी प्रक्रिया झाली याच्यात कुठल्या प्रकारे विचारात घेतलं नाही गेलं की बाबा काय आम्ही जर फोन करतो तर बाबा असा प्रॉब्लेम आहे किंवा काय, अशा काहीच गोष्टी सांगितलेल्या नाही। फोनला पण रिप्लाय काही गोष्टी मिळालेल्या नाही। आणि हे नुसतं पद जर आपण मंडलाध्यक्ष घेणार असेल आणि त्याच्यात जर काही नसेल तर ते मी राजीनामा देत आहे त्या पदाचा आजपासून। ग्रामस्थ जे निर्णय आहे त्याच्यावर मी ठाम आहे, त्यांच्या निर्णयाला मी पुढं 2 दिवसात निर्णय घेतोय। आज रात्रीच घेऊन उद्या सकाळी तुम्हाला सांगू गोष्टीतून काय असणार की आता काय झालं। आता ते सांगण्याच्या पक्षाचा काय निर्णय घेतला तर पक्षाला माहिती असेल। पण 2 दिवस झाले आम्ही फोन करतोय, त्याला काय उत्तर मिळालं नाही। आणि कुठलाही जर कार्यक्रम होतोय किंवा असं फॉर्म द्यायच्यात काय करायचंय किंवा कुठला उमेदवारी करायचंय, एक मंडलाध्यक्ष म्हणून विश्वासात जर घेत नसलं जातं की बाबा ठीक आहे मी कमी पडत असेल तर सांगायला पाहिजे होता, बा तू इथं कमी पडला, तू इथं ह्याच्यासाठी नाही। पण काही न देता जर त्याच्यात काम करण्याचा अर्थ नाही आपल्याला असं वाटतं। हा गाव जो होता हा काही भाजपमय नव्हता, हा संघमय नव्हता। आम्ही हे सगळं पूर्ण याचा सिंचन केलेलं आहे आणि पक्षाने त्याची दखल घेतली नाही। त्यांनी मंडल अध्यक्षाचा हा पद असून सुद्धा आमचा इकडचे जे आमदार आहेत ते त्यांचा कॉल उचलत नाही। मंडल अध्यक्षाला बोलू शकत नाही की तुम्ही या तिकिटासाठी तुम्ही इच्छुक आहात, पण तुम्हाला ही तिकीट आम्ही देऊ शकत नाही किंवा आम्ही आता हे ठरवलेलं आहे। त्यांना आज तोवर त्यांनी कमीत कमी 100 वेळा फोन लावले, मी लावले, मंडळाचा सरचिटणीस असून सुद्धा त्यांनी फोन उचलले नाही। ही पद्धत मी आज मी कमीत कमी 30 वर्षापासून भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे। मी तिथेही पण मी शहराचा सेक्रेटरी होतो, पण अशी पद्धत मी पार्टीची कधी बघितलेली नाही। या पद्धतीने जर पार्टी चालत असेल, माझ्या आयुष्यातला हा पहिला क्षण असा आहे। आज मी राजीनामा दिलेला आहे, पाठवलेला आहे त्यांना, व्हॉट्सअपवर पाठवलेला आहे, त्यांना SMS केलेला आहे। माझ्या हातातून त्यांना त्यांच्या हातात द्यायला माझी इच्छा पण नाही आहे। मी जाणार पण नाही, मी त्यांच्या पूर्ण कार्यालयामध्ये किंवा मी पाय नाही टाकणार जेव्हापर्यंत त्यांनी याबद्दल माफी नाही मागली। क्षेत्रामध्ये एवढी मोठी टाउनशिप होती, भाजपचं कार्य करायला सर्व नांदेड गाव, नांदेड ग्रामस्थ, नांदेड सिटीचे रहिवासी तयार आहेत। त्याच्यानंतर आता रुपेश गुल यांनी जे काही सर्व सरपंच आणि उपसरपंच काळामध्ये काम केलेलं आहे त्यांचं बहुमूल्य काम आहे। तर हा बीजेपीने फार मोठा त्यांच्यावर अन्याय केलेला आहे। जर नांदेडकरांना तिकीट दिलं नाही तर आम्ही 100% बीजेपीच्या विरोधात काम करणार आहोत, सर्व ग्रामस्थ। हा आमचा तुम्ही ठराव समजावा। आज जे भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे, नांदेड गावामध्ये एक सुद्धा उमेदवार दिलेला नाही। म्हणजे आज रोजी 22-24 हजार मतदान असून सुद्धा नांदेड गावाला अजिबात पूर्णपणे डावलण्यात आलेलं आहे। भारतीय जनता पार्टीचं इथं काय अस्तित्व होतं हे सगळ्यांना माहिती आहे। आणि त्यांनी कुठपर्यंत नेलं, कसं नेलं, काय नेलं, किती कष्ट केले त्याच्या पाठीमागं। गेले 10-12 वर्ष झालं ते कंटिन्यू भारतीय जनता पक्षाचं काम करतात। ज्या गावामध्ये अक्षरशः बूथ लावायला पण जागा नव्हती, आज रोजी ज्यांचा बूथ लावला, ज्यांच्यासाठी आम्ही कामं केलं ते फोन उचलत नाही। सगळ्यात नालायक गोष्ट ही आहे, यांना जर फोन उचलता येत नाही त्यांना कोणी विचारत नव्हतं।
पण या माणसाने 10-15 वर्ष झालं काम करतोय भारतीय जनता पार्टीचा. आणि रुपेशजी घुले पाटील हे मंडल अध्यक्ष होते, त्यांना तरी पक्षाने विचारात घ्यायला पाहिजे होतं, त्या विचार केला पाहिजे होता की ह्यांना देणार आहेत असं तसं काहीतर अध्यक्ष असून यांचं काहीतरी मत घेतलं पाहिजे होतं ना यांनी. ते तसं काहीही नाही केलं. आम्हाला आम्ही साहेबांना फोन पण भरपूर केले, पण त्यांनी काही आमचे फोन रिसिव्ह केले नाहीत, काही उत्तरच दिली नाही आम्हाला, आणि काहीच आमच्याशी कुणी संपर्क वगैरे केलेला नाहीये. म्हणून आणि आमचे जे ग्रामस्थ जे काही निर्णय घेतील आणि आमचे जे पदाधिकारी, मुलाला ऍडमिशन नाही मिळालं, लगेच कॉलेजला स्वतः जाऊन ऍडमिशन, पैशाची काही अडचण असेल तर लगेच पैसे देणार. म्हणजे त्यांचा याच्यामध्ये कुठलाच स्वार्थ नाहीये. माझे खरं तर ते कुठलेच नातेवाईक नाहीयेत. मी बीड जिल्ह्यामधून आलेले आणि मी इथं फक्त एकटी राहते. माझे फक्त 3 मुलं आहेत सोबत. मी आज यांच्या आधारावर मी गेले 15 वर्ष झालं बघते. वास्तविक आमचे अध्यक्ष रुपेशजी घुले पाटील यांच्यावर देखील अन्याय झालाय, त्याचप्रमाणे माझ्यावरही अन्याय झालेला आहे. हा सर्वे जो केला जातोय तो सर्वे, आता मला असा प्रश्न येतोय की सर्वे म्हणजे फक्त ज्यांच्या पैसे आणि बाकीच्या गोष्टी आहेत ह्यांनाच तिकीट गेलेत का? आमच्यासारखे गरीब एकनिष्ठ कार्य करणाऱ्या लोकांना डावललं गेलंय का? हा सर्वे दिसतोय याच्यातून. किमान रुपेशजींच्या बाबतीत तरी असं होणं अपेक्षित नव्हतं. एवढा प्रामाणिक कार्यकर्ता म्हणजे पक्षाने गमावला. आता जे रुपेशजी बोलले की मी आता राजीनामा वगैरे देतात, तर पक्षाने खूप एकनिष्ठ कार्यकर्ता गमावलाय असं मला या ठिकाणी